नमस्ते. आज आपण पाहणार आहोत सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या अधोरेखित या पुस्तकाचा पुस्तक परिचय करीत आहेत सौ समता दीपक पाटील. आपल्या अस्वस्थ मनाला अत्यंत सरळ, साध्या, सोप्या शब्दात वाट मोकळी करून त्याला महत्त्वाच्या स्थानी अधोरेखित करणारे हे पुस्तक मला व या तरुण पिढीला नवी दिशा देणारे वाटत आहे. सुभाष कवडे सरांनी खरंच अत्यंत तळमळीने लिहिलेलं हे पुस्तक सर्व सुज्ञांना अस्वस्थ तर करेलच, पण एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्याची शिकवण नक्कीच देईल. स्वस्थ मनाला अस्वस्थ करणारे प्रसंग आपल्या अत्यंत परिचयाचे व अविचारी माणसाच्या कधी न लक्षात आलेले असेच आहेत. सरांचा हा अस्वस्थपणा मला खूपच अस्वस्थ करून गेला. एकीकडे मुलांना अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागत आहे, तर दुसरीकडे श्रीमंत बापाची गुणी बाळं आगीच्या धुराड्यात पार्टीच्या नावाखाली झिंगत आहेत. वेगवेगळ्या राजकीय, धार्मिक झेंड्याच्या गर्दीत राष्ट्रध्वजाची विसर तर सर्वांनाच पडली की काय असं वाटते. हे सत्य आपल्या तमाम समाजाच्या उघड्या पण बंद अवस्थेतील डोळ्यासमोर घडत आहे. राजकीय व सामाजिक प्रतिष्ठेच्या लालसेपोटी विवेकहीन माणसाच्या गळ्यात देशाचे राजकारण जात आहे व सामान्य माणसाला कणत जगण्याची वेळ आली आहे. मोठे मोठे कारखाने निघत आहेत, साखरेचे, प्रसिद्धीचे, झटपट श्रीमंतीचे, व श्रीमंतांनी श्रीमंतच व्हावे आणि गरिबांनी आणखीन गरीबच राहायचे. हा अमानुष्यपणा कधी संपणार? माणूस खरंच कधी काणूस का होतो समजत नाही. संकुचित वृत्ती माणसाचा घात करते. माणसाला जगण्यासाठी अत्यल्प वस्तूंची गरज असते, पण हव्यासापोटी तो एखाद्याचा घात करायलासुद्धा पुढे मागे पाहत नाही. पण असं जरी असलं तरी आज आपली तरुण पिढी जागरूक आहे. पुस्तकाचे वेळ तर आहेच, पण समाजासाठी मदत करण्याची सुद्धा तयारी आहे. त्यांना फक्त हवे आहेत योग्य मार्गदर्शक. चुकीच्या वळणावरून जाणाऱ्या गाडीला ब्रेक देऊन रिव्हर्स घेण्याची गरज आहे. झोपलेल्या माझ्या आळशी मित्राला जागे करण्याची गरज आहे. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे. संस्कृती, सण, उत्सव, परंपरेला खूप महत्त्वाचे स्थान असणारा भारत देश दारूच्या बाटलीत बुडून जातो आहे. त्याला हात देऊन साथ न देता वाचवण्याची गरज तर आहेच. प्रत्येकाने आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो सर्वांना वाटून द्विगुणित करण्यातच खूप मोठी मजा आहे. नुसती मजा नव्हे, एक आत्मीय समाधान आहे म्हणा. नववर्षाच्या स्वागतासाठी कडूपणा विसरून नवसंकल्पाची व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. आरामी जगण्याच्या नादात आपण हराम होत आहोत याचा कुठेतरी विसर पडतोय. या सर्वात समाजनिर्मितीचा महत्त्वाचा घटक असणारे पत्रकार व शिक्षकांच्या प्रामाणिकपणाचा अभाव जाणवत आहे. समाज सुधारणेसाठी वाचन, मनन व चिंतन खूप महत्त्वाचे आहे, पण काय वाचावे याबद्दल जागरूक असणे खूप महत्त्वाचे. प्रत्येकाने किमान थोडीफार पुस्तके, दिवाळी अंक, वृत्तपत्रे वाचावीत व स्वनिर्मिती करावी. यातून समाज प्रबोधन करावे. यामुळे उत्कृष्ट समाजनिर्मिती व राष्ट्रनिर्मिती होऊ शकते. अब्दुल कलामांच्या स्वप्नातील उत्तुंग भारत निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने थोड्याफार त्यागाची तयारी दाखवली तर अशक्य काहीच नाही. कवडे सरांनी या पुस्तकातून तमाम समाजावर कोणत्याही प्रकारच्या अपेक्षांचे ओझे न ठेवता कर्तव्यांची जाणीव करून दिली आहे. अत्यंत प्रेमळ, करुणामय शब्दांची मांडणी हे सरांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मला पानोपानी अनुभवता आले. मातृहृदयी, पितृहृदयी व गुरुहृदयी असणारे हे आद्य साने गुरुजीच आहेत. याची प्रचिती सर्वांना पुस्तक वाचताना आल्याशिवाय राहणार नाही. पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्या माध्यमातून समाजातील बालकांना सुसंस्कारित करणारे ते युगपुरुषच मला वाटतात. हे पुस्तक सर्वांच्या पसंतीला पडेल यात शंका नाही. त्याचबरोबर समाजाने अशा पुस्तकांचा एकतरी ठेवा आपल्या घरी ठेवला पाहिजे. पुस्तक माझा श्वास म्हणणाऱ्या माझ्या या गुरूंना
अखंड लेखणी व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.